नमस्कार, मी अमरीन खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अमेझॉन कंपनीच्या माध्यमातून मोदींनी करोडो रुपयांची लाच घेतल्याचा खासदार रजनी पाटील यांचा आरोप. अतिरिक्त आयुक्तांनी लाचेची मागणी केल्याचा कर्मचाऱ्याचा आरोप. मनपा वर्तुळात खळबळ. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम 6 तास बंद. औरंगाबाद येथील नेटकऱ्यांना घडला उपवास. जलसमाधी आंदोलनाच्या नावाखाली कार्यकर्त्याची स्टंटबाजी. त्याला सलीम अली सरोवरातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाची धावपळ. आता सविस्तर बातम्या. काँग्रेस पक्षाच्या प्रियंका गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करीत खासदार रजनी पाटील यांनी भाजपावर ताशेरे ओढले. औरंगाबादेत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील केलेली आहे. लखीमपूर या ठिकाणी परवाच्या दिवशी अत्यंत क्रूरपणे तेथील जो अजय मिश्रा नावाचे जे मंत्री आहेत, केंद्रीय गृह राज्यमंत्री, त्यांच्या मुलाच्या गाडीखाली चिरडून 4 शेतकऱ्यांना मारण्यामध्ये आलं आणि ते मारत असताना त्याची अजिबात त्या दुःखद घटनेचा माफी तर दूर, पण त्या मंत्र्यांना दूर केलेल्या त्या मुलावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, FIR दाखल केलेली नाहीये, त्यांना कुठल्याही प्रकारचं अटक करणं दूर राहिलं. परंतु आमच्या प्रियंकाजींना मात्र त्या मुलांच्या घरच्या, त्या शेतकऱ्यांच्या घरी जाण्यासाठी, सांत्वना देण्यासाठी निघाले असताना त्यांना रोखलं गेलं आणि त्यांना डिटेन करून रेस्ट हाऊसवर ठेवण्यात आलं. त्या रेस्ट हाऊसवर ठेवले जात असताना त्यांच्या रूमच्या बाहेर, रूमच्या जवळ कॅमेरे ठेवण्यात आले गुप्त पद्धतीने ड्रोन मानून. असं कधी आतापर्यंत झालेलं नाही की एखाद्या महिलेला तुम्ही डिटेन करता, मुलीला, आणि ती मुलगी कोण तर इंदिरा गांधींची नात. भारतीय जनता पक्ष हा नेहमी बेटी बचाओ, बेटी बचाओ, बढाओ, बेटी बचाओ अशा मोठ्या मोठ्या घोषणा देतो आणि दरवेळेला बहुत हुआ महिलाओं पे अत्याचार, अब की बार असं कोण सरकार बनवतं. परंतु प्रत्यक्ष अत्याचार करताना मात्र त्यांना जरा यदाकदाचितही शरम वाटत नाही. आणि 2 दिवसामध्ये इतका प्रचंड प्रमाणात पाऊस झाला की मला ताबडतोब बीड जिल्ह्यामध्ये माझं राहून पावसाचा उहापोह करावा लागला आणि प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान मराठवाड्यामध्ये, लातूर असेल, बीड असेल, उस्मानाबाद असेल अथवा आपला औरंगाबाद जिल्हा असेल, ठिकठिकाणी प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आम्ही मागणी करतो की NDRF तर्फे त्याची नुकसान भरपाईचे पंचनामे होऊन त्याच्या कक्षाही वाढवल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई NDRF तर्फे झाली पाहिजे, दिली पाहिजे आणि आमच्या शेतकरी बांधवांना कुठेतरी लवकरात लवकर राहत मिळाली पाहिजे. ई कॉमर्स जायंट अमेझॉन कंपनीने 2018 ते 20 दरम्यान भारतामध्ये 8,546 कोटी रुपये लिगल फीच्या माध्यमातून खर्च केली. अमेझॉन ग्रुपचे 6 कंपन्या टोटल आहेत. त्याच्यामध्ये अमेझॉन इंडिया लिमिटेड, अमेझॉन रिटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, अमेझॉन इंटरनेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, अमेझॉन होलसेल प्रायव्हेट लिमिटेड, अमेझॉन ट्रान्सपोर्टेशन प्रायव्हेट लिमिटेड याचे कायदेशीर शुल्क म्हणून टोटल मी सांगितल्याप्रमाणे 8,546 कोटी रुपये आपल्या देशामध्ये आवक झालेली आहे. अमेझॉनने ही रक्कम भारत सरकारमध्ये उच्च पदस्थ अधिकारी आणि भाजपच्या नेत्यांना लाच म्हणून दिलेली आहे असं अहवाल प्राप्त झालेला आहे. मोदीजींनी पहिल्यांदा ज्याला लाल किल्ल्यावरून भाषण केलं, आपल्याला आठवत असेल, मैं ना खाऊंगा ना खाने दूंगा असं मोठं छाती फुगवून सांगितलं होतं 56 इंचाची. पण तू ह्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की खाल्लेलं सुद्धा आणि खाऊनही दिलेलं आहे. मग हे पैसे दिले कुठे? अमेझॉनच्या माध्यमातून लोक आज सगळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिझनेस चौपट केले जात आहेत. अमेझॉनच्या माध्यमातून लोक खरेदी करतायत, तर कायदे बदलले जात आहेत. मग या लोकांनी करायचं काय? हा फार मोठा यक्ष प्रश्न आमच्या लोकांना उभा राहिलेला आहे. तर काँग्रेस पक्षाची ही मागणी आहे की ह्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि ती सुद्धा CBI अथवा कुठल्याही इतर माध्यमातून न करता
सिटिंग जजच्या माध्यमातून, सुप्रीम कोर्टात सिटिंग जजच्या माध्यमातून झाली पाहिजे. कारण अमेझॉन कंपनी अमेरिकेमधली आहे, ते त्यांना मोदीजींनी स्वतः हा प्रश्न विचारला पाहिजे. आणि हा प्रकारचं काय आहे, ट्रान्सपरंट तुम्ही म्हणता, पारदर्शकता म्हणता, तर ही पारदर्शकता भारतामधल्या देशातल्या लोकांना समोर आली पाहिजे, असं आमची स्पष्टपणे मागणी आहे. आणि ती मागणी आम्ही लावून धरणार आहोत. प्रशासनाकडून अपंगांसाठी असलेल्या निधीची तरतुदींमधून निधी देण्यात यावा या मागणीसाठी अपंग जनता दलाच्या वतीने महानगरपालिका प्रशासनासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. महानगरपालिकेच्या आर्थिक वर्षात अपंगांसाठी 5% निधीची तरतूद, तो निधी मागील 2 ते 3 वर्षांपासून देण्यात आला नसल्याचा आरोप अपंग जनता दलाच्या वतीने लावण्यात आला आहे. हा निधी मिळावा यासाठी मंगळवारी अपंग जनता दलाच्या वतीने महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी जाकीर वजीर शेख, फिरोज खान, सुरैया शेख यांच्यासह अपंग जनता दलाच्या अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यांच्या मागण्यांबाबत एडीएन सोबत बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली. आमच्या अपंगाच्या 5% याच्यासाठी मागण्या आम्ही केलेल्या आहे आणि आयुक्तालयाने आम्हाला खाली काय निर्णय, जोपर्यंत ते निर्णय देत नाही तोपर्यंत आमचं ढोल बजाव आंदोलन हटणार नाही आणि आम्ही गेटवरून उठणार. 2017 पासून त्यांची निधी पेंडिंग आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की प्रशासनाने यांचा लवकरात लवकर विचार नाही केला तर आत्ताच मुनीर शेख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या आंदोलनाला व हे अपंग जनता दल उग्र रूप घेण्याची शक्यता आहे. कृपया लवकरात लवकर प्रशासनाने जागृत व्हावे. भीमनगर भावसिंगपुरा येथील कमानीवरून माजी नगरसेवकांचे नाव काढावे यासह अन्य मागण्यांसाठी रायभानजी जाधव विकास आघाडीच्या वतीने मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. भीमनगर भावसिंगपुरा येथील सांची प्रवेशद्वारावरील माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांचे नाव काढून भीमनगर येथील सभागृहाला वामनदादा कर्डक यांचे नाव द्यावे या मागणीसाठी महानगरपालिका प्रशासन यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. रायभानजी जाधव विकास आघाडीच्या वतीने सतीश शेगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन मंगळवारी करण्यात आले. महानगरपालिकेने सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार भीमनगर येथील सभागृहाला वामनदादा कर्डक यांचे नाव देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मंदा आरके, चंदा मगरे, रीना गायकवाड, देवीदास आरक, संगीता जाधव, प्रतिमा शेगावकर, पिंकी इंगळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने सतीश शेगावकर यांनी दिला आहे. भीमनगर भावसिंगपुरा इथे महानगरपालिकेने बांधलेले सांची प्रवेशद्वार, या प्रवेशद्वारावर अधिकृतरित्या माजी नगरसेवक कृष्णा बनकर हे नाव लावलेलं आहे. त्यानंतर माझी दुसरी मागणी अशी आहे, महानगरपालिकेने बहुउद्देशीय सभागृह बांधलेलं आहे. त्या सभागृहाला कृष्णा बनकर यांनी आपल्या स्वतःच्या आईचं नाव देऊन आमच्या गरिमा दुखवल्या गेलेल्या आहेत. आणि त्या सभागृहाला आम्हाला असं वाटलं होतं की तिथं महापुरुषांचं नाव देतील, परंतु असं न करता त्यांनी स्वतःच्या आईचं नाव लावून त्या सभागृहाचा अवमान केलेला आहे. त्याचा निषेध करतो. आणि ठराव क्रमांक 13-12चा असून महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये 13-12चा ठराव झाला. त्यामध्ये वामनदादा कर्डक हे नाव त्या सभागृहाला देण्यात यावं या मागणीसाठी मी मागील 6 महिन्यापासून महानगरपालिकेसमोर निदर्शने उपोषणं केलेत. मला नुसतं वेळपणा करून टाईम मारण्याचा प्रयत्न करतात. आज तुमच्या माध्यमातून मी आयुक्त साहेबांना विनंती करतो की आजच्या आज त्या सांची प्रवेशद्वारावरचं जे अधिकृतरित्या नाव लावलेलं आहे ते ताबडतोब काढण्यात यावं व महाकवी वामनदादा कर्डक हे नाव त्या सभागृहाला देण्यात यावं या मागणीसाठी आज आयुक्त साहेबांना आम्ही घेराव करतोय. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्ष मंगेश साबळे यांनी जलसमाधी आंदोलन केले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पुढील 2 दिवसात नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने फुलंब्रीचे तालुका अध्यक्ष मंगेश साबळे यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे. 2 दिवसाचा अल्टिमेटम त्यांनी दिला. त्यानंतर त्यांनी तात्काळ सलीम अली सरोवर गाठून एका ट्यूबवर स्वार होऊन पाण्यामध्ये जलसमाधी आंदोलन करीत असल्याचे माईक स्पीकरद्वारे जाहीर केले. याबाबत माहिती मिळताच महानगरपालिकेचे नागरी मित्र पथक
व सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मंगेश साबळे यांच्याशी संवाद साधून सलीम अली सरोवराच्या बाहेर काढले. त्यानंतर त्यांना सिटी चौक पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कारवाई केली. मागच्या कित्येक दिवसापासून शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याच्या नुकसानीचे या बांधावरून त्या बांधावरून नुसते पंचनामे सुरू आहे. एवढा सगळा जर का पाऊस पडलाय तर मग नुकसान भरपाई का देत नाही? पंचनामे का शेतकरीच्या इज्जतीचे करत आहात का? आणि या अनुषंगानं मी 3 वेळेस विभागीय आयुक्त साहेबांना, कलेक्टर साहेबांना पत्र दिलं की शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, यावर काहीतरी मार्ग काढावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पण एकाही पत्राचं उत्तर आलं नसल्या कारणानं मी आज पुन्हा एक पत्र दिलं की 20 प्राशन करून विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाजूला या सलीम अली सरोवरमध्ये मी 20 प्राशन करून माझे जलसमाधी घेणार आहे. आणि मग महाराष्ट्राच्या, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना तुम्ही माफी द्याल अशी जर का त्यांची इच्छा असेल तर या अनुषंगाने मी इथं बसलो होतो. पण साहेबांनी आश्वासन दिलं की विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब यांची भेट घालून देऊ आणि ठोस आश्वासन देऊ. त्यानिमित्तानं हे आंदोलन मी तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. पण हे जर का शेतकऱ्यांना पुढील 8 दिवसात मदत मिळाली नाही तर हे पूर्ववत होईल. समतानगर वार्डामध्ये असलेल्या नागरी समस्यांबाबत भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले असून कामे केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील विविध ठिकाणी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरून अनेकांचे मोठे नुकसान झाले. अशा नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी. समतानगर वार्डामध्ये मागील 25 वर्षांपासून विकास कामे करण्यात आलेली नसल्याचा आरोप भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने लावण्यात आला आहे. या सर्व मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे फारुकी नझीरुद्दीन यांच्या वतीने महानगरपालिका प्रशासकांना देण्यात आले आहे. येत्या 2 दिवसांमध्ये मागण्या मान्य झाल्या नाही तर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी एडीएन सोबत बोलताना दिला आहे. जो निवेदन अभी हमने जिस वार्ड का दिया है उस वार्ड का देख रेख करके 2 दिन के अंदर हमारे को जो है तो उससे वो कर दे कि भाई हम इस चीज़ का काम करके देंगे और यहाँ की समस्या को ख़त्म करेंगे. और ये नहीं करते हैं तो भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा की तरफ से यहाँ पर हमारे गांव की समस्या का समाधान करो, नहीं तो हमारा आत्मदान करो. इस बेस के ऊपर भारतीय जनता पार्टी आज मैदान में उतरी है. औरंगाबाद शहर में जो अल्लाह का कहर बरसा, बारिश हुई, इस बारिश की वजह से हर एक वार्ड में जो समस्या हुई है इसको जवाबदार सिर्फ एक तिगाड़ी सरकार है. इस तिगाड़ी सरकार का प्रशासन पे कोई वचपा नहीं है, प्रशासन पे कोई ख्याल नहीं है. तो और बारिश का मौसम लगने से पहले प्रशासन ने जो औरंगाबाद में साफ़ सफाई, नाले की साफ़ सफाई करना था वो नहीं किया. वो नहीं करने की वजह से कई लोगों का नुकसान हुआ, कई लोगों को आज घर से बेघर होना पड़ा. और हमारे पास में औरंगाबाद में शुरू से ही हर वार्ड में ड्रेनेज की और पानी की समस्या तो शुरू से लगी रही है. इस समस्या का हल निकालने के वास्ते अब भारतीय जनता पार्टी मैदान में उठती है. आज जो तो पूरे औरंगाबाद का दौरा करने वाले हैं हम लोग और औरंगाबाद के हर एक वार्ड में जाके देखने वाले हैं कि भाई किस वार्ड की क्या समस्या है. इस वार्ड की समस्या को लेके हम प्रशासन के साथ में 2 हाथ करने के लिए भारतीय जनता पार्टी तैयार है. इसका इशारा हमने दिया है उनको की बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. आदर्श महिला बँक लिमिटेड औरंगाबाद ठेवीवरील व्याजदर दिनांक 9 ऑगस्ट 2021 पासून 13 महिने ते 24 महिने 10%, सेवानिवृत्त, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सभासद 13 महिने ते 24 महिने 11%, 25 महिने व त्यापासून पुढे 10%, मासिक प्राप्ती योजना 8.75%. आमची शाखा शिवज्योती कॉलनी, सिडको N6 औरंगाबाद, RL पार्क सिल्लोड, मुख्य कार्यालय प्लॉट नंबर 22, समाधान कॉलनी, कोकणवाडी, औरंगाबाद. संपर्क क्रमांक 0240234573. सुवर्ण संधी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा.
केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यताप्राप्त DMLT, PGDMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्स-रे रेडिओलॉजी, CT स्कॅन, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, ITI, इलेक्ट्रिशियन कोर्स. तसंच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे BA मराठी आणि उर्दू माध्यम, MA मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू, तसंच मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्रक प्रमाणपत्र, बालसंगोपन कोर्स, नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात. 4थी पास ते 12वी नापास यांना 6 महिन्यात 12वी पास होऊन ग्रॅज्युएट होण्याची संधी. तर त्वरा करा, संपर्क प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पाथरीकर, शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालय, औरंगाबाद. मोबाईल क्रमांक 9405 10 91 03, 88 30 83 89 03. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. महानगरपालिकेच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने पदोन्नतीसाठी वरिष्ठांकडून लाचेची मागणी केली जात असल्याचा गौप्यस्फोट केल्याने महानगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या लेखा विभागात कपूरचंद जारवाल हे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांची नेमणूक 29 ऑक्टोबर 2005 रोजी करण्यात आली आहे. तेव्हापासून त्यांना पदोन्नती देण्यात आलेली नाही. पदोन्नतीसाठी त्यांनी वरिष्ठांकडे लेखी स्वरूपात मागणी केली, मात्र वरिष्ठांकडून 2 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांनी आज एडीएन सोबत बोलताना लगावला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मनपा वर्तुळामध्ये खळबळ उडाली. नियमानुसार पदोन्नती देण्यात आली नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय शिल्लक राहणार नसल्याचेही जारवाल यांनी एडीएन सोबत बोलताना म्हटले आहे. नियमाने जब से आया उसके पास यादी का ये गया हुआ है, फिर भी वो चपरासी लोगों की यादी कोई रिसीव ये नहीं कर रहा है. उसमें उन्होंने हमारे लोगों का लिया है, जो जिसका पर अटेंडेंस है, जो अटेंडेंस होता है ना, वो एक तो आरोग्य विभाग में चाहिए, उसका नाम वो यादी में लेते, कभी किसका भी सफाई मजदूर का नाम ले लेते हैं. उनका प्रमोशन करते हैं सर, वो उनके आदमी रहते हैं, वो पैसे देते हैं उनको, वो उनका प्रमोशन कर देते हैं. और हमारा अभी तक रुका के रखा है 2008 से 2005 को मैं नौकरी को लगा था यहाँ पे कॉर्पोरेशन में. हमारा एग्जाम लिया गया था, मेरा पहला नंबर आया था. 2008 में इन्होंने प्रमोशन दिया था, उस वक्त हमारा 2-3 नंबर पे नाम था. तो अभी तक उसके बाद कोई प्रमोशन नहीं दिया इन्होंने. क्लर्क लोग के प्रमोशन दे, सिपाही लोगों को क्लर्क के लोग के लिए दे. और जो हमारा है, जो हो ही नहीं सकता ऐसा, वो लोगों को प्रमोशन दे देते हो. और हमारा रुका के रखा है इन्होंने. हम तो एग्जाम लेके आए थे. ये तो कोई, जो मेरे को ऐसा लगता है, मेरी मालूमात की तरफ से, कि जो लोग ये नौकरी को लगे हुए, जिन लोगों को इन्होंने प्रमोशन दिया है, उन लोगों में से कोई भी एग्जाम दे के पास होके जो ये निकलती जाहिरात उसमें से आए नहीं है. ये सब चोर दरवाजे से आए हुए लोगों को इन्होंने प्रमोशन दिया है. तो क्या डिमांड क्या है तुम्हारी अभी? मेरी अभी डिमांड जो थी, मेरे घर के सामने का रोड का था, मैंने टैक्स भरे हुआ है घर का. मैं बोल रहा था सर हमारे इसमें यहाँ से फाइल गई है, तांत्रिक विभाग से उनके पास फाइल गई है. 1 महीने से 30 तारीख को फाइल गई थी पिछले महीने में. तो मैं अभी उनके पास गया था, सर वो मेरी फाइल नहीं करता. बोले मैं क्यों करूँगा, मैं इसके लिए क्या है तुम्हारे पास. मैं बोला क्या होना सर आपको, तो पैसे होना बोल रहा हूँ. मैं मेरे तरफ से देखूंगा. बोले क्या करने का है, मेरे हाथ में बोले करने का, ऐसी मांग कर रहा हूँ. रोड बनाने का? हाँ, रोड बनाने का. इसकी 2 मुद्दे हैं, दोनों मुद्दों में उन्होंने मेरे को बहुत ये करा है. मैं ज़्यादा से ज़्यादा जी नहीं पाऊंगा. मेरे को ऐसा लग रहा है ये लोगों की वजह से मैं आत्महत्या कर लूँगा. प्रतिबंधित असलेल्या सैन्य दलाची दारू खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या इसमावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत दारूचा साठा जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सिंधी कॉलनी येथील कपड्याच्या दुकानावर शनिवारी छापा मारला. त्यावेळी तेथे फक्त सैन्य दलाकरिता विक्रीस असलेला व खुल्या बाजारात विक्रीस प्रतिबंधित असलेला विदेशी दारूचा साठा मिळून आला. त्यात स्कॉच, बकार्डी, व्हाईट टीचर्स, हायलँड, ब्लॅक अँड व्हाईट, स्मिरन ऑफ वोडका, 100 पायपर, ब्लेंडर्स इत्यादी कंपन्यांच्या 750 मिलीलिटर क्षमतेच्या एकूण 400 सील बाटल्या तसेच 180 मिलीलिटर क्षमतेच्या एकूण 71 सीलबंद बाटल्या व बिअरच्या 26 सीलबंद बाटल्या, 2 अँड्रॉइड मोबाईल व 1 दुचाकी असा ऐवज मिळून आला. दारूच्या साठ्यासह 1,81,045 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. या कारवाईत अवैधरित्या दारूचा साठा करणारे दिलीप धारुमल करमानी राहणार सिंधी कॉलनी औरंगाबाद व महेश महादेव जंधे राहणार
शिंदेवाडगाव तालुका घनसावंगी यास अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक रमेश विठोरे, दुय्यम निरीक्षक शरद रोटे, दुय्यम निरीक्षक शाहू घुले, सहदुय्यम निरीक्षक प्रवीण पुरी, युवराज गुंजाळ, रवींद्र मुरडकर, निखिल काकडे, शारेक कादरी, सुभाष गुंजाळे व जवान नि वाहन चालक अमोल अन्नदाते यांनी यशस्वीरित्या पार पाडली. फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम सोमवारी रात्री बंद झाले. सोमवारी रात्री 9:15 वाजेच्या सुमारास त्याचा सर्व्हर डाऊन झाला. त्यामुळे जगभराबरोबरच औरंगाबादेत सुमारे 6 तास नेटकऱ्यांना उपवास घडला. फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम सोमवारी रात्री बंद झाले. सोमवारी रात्री 9:45 सुमारास त्याचा सर्व्हर डाऊन झाला. फेसबुक व्यतिरिक्त इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि ऑक्युलस देखील सुमारे 6 तास पूर्णपणे ठप्प होते. रात्री उशिरा काही सेवा युजर्सद्वारे वापरल्या जाऊ शकतात असे फेसबुकने जाहीर केले. फेसबुक हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. व्हॉट्सअप हे जगातील सर्वात मोठे वैयक्तिक संदेश शेअरिंग ॲप आहे. इंस्टाग्राम हे तरुणांमध्ये सर्वात लोकप्रिय ॲप आहे. सोमवारी रात्री तिन्ही ॲप बंद झाले. त्यामुळे युजर्स यांच्या अकाउंटमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. दरम्यान पहाटे 4 वाजता ही सेवा पूर्ववत करण्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. सर्वसामान्य लोक सगळे आज सोशल मीडियाशी कनेक्टेड आहेत आणि गेल्या कालच्या दिवसभरामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक, त्याच्यानंतर व्हॉट्सअप हे जे सोशल मीडियाची ॲक्टिव्हिटी करणारे जे चॅनल्स होते किंवा ही इंटरनेट सुविधा होती काल पूर्णपणे ठप्प पडली. त्यामुळे बऱ्याच लोकांना याचा दुष्परिणाम भोगावा लागला आणि काही आमच्यासारखे व्यापारी आहेत की त्यांना व्हॉट्सअप थ्रू पावत्या पाठवावं लागतात किंवा फोनपे, गुगल पेने पेमेंट घ्यावं लागतं. यामध्ये काल दिवसभरामध्ये माझं स्वतःचं तर वैयक्तिक म्हटलं तर असं माझ्या फोनचं साधारण 1,00,000-1.5 लाख रुपयाचं नुकसान झालं आणि असं जर होत असलं अचानकपणे तर याचे दुष्परिणाम लवकरच सगळ्यांना भोगावं लागतील. काल जे अचानक संध्याकाळीपासून जे नेट बंद झालं होतं म्हणजे सोशल मीडिया पूर्णपणे बंद झाला होता. आम्ही मुलांचे क्लास म्हणजे माझ्या मुलीचा क्लास असल्यामुळं मी परत ट्राय करत होती. मला काही समजत नव्हतं की नेमका माझ्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आहे की सोशल मीडियाला प्रॉब्लेम आहे किंवा नेटवर्कचा इश्यू आहे. मला काहीच समजत नव्हतं. मी तेवढ्या वेळामध्ये 10 ते 15 वेळी माझा मोबाईल बंद करून चालू केला तरीही म्हणजे नेट ऑन होत नव्हतं आणि क्लासेस तर कसेच अटेंड करता आलेले नाही काल. आणि अभ्यासाचा तर बट्ट्या बोळत झाला होता. काय त्याचा काही विषयच नव्हता. पण ते मोबाईलला झटून माझाही खूप वेळ गेला आणि प्रयत्न केला मी तरी पण ते काही म्हणजे चालू झालं नाही. नंतर मला रात्री उशिरा कळालं की आपलं जे म्हणजे सोशल मीडिया म्हणण्यापेक्षा नेटवर्कलाच काहीतरी इश्यू होता. लखीमपूर खेरीच्या घटनेप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी SDPIच्या वतीने करत धरणेही करण्यात आले. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव जुबेर पहलवान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे ज्या प्रकारे शेतकऱ्याची हत्या केली त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी जिल्हा सचिव जुबेर सादेक शेख पहलवान यांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष युसुफ पटेल, जिल्हा सचिव जुबेर पहलवान, मुजम्मिल खान, मोहसिन खान, अब्दुल हमीद, पक्षविरहित कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. अजय मिश्रा जो एक मंत्री है यूपी सरकार के अंदर, इनका बेटा आशीष मिश्रा, इसने जो है तो किसानों के ऊपर गाड़ी चलाकर जो इनकी हत्या की है, इसके खिलाफ हम जो है तो आज पूरे मुल्क के अंदर सड़कों पर उतरे हैं. हमने जो है सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया ये डिमांड लेकर आज सड़कों पर उतरी है कि इसके ऊपर जो है तो सख्त से सख्त ये कार्रवाई की जाए और ये योगी गवर्नमेंट को बर्खास्त किया जाए. सरकार तो ये गोंगी बहरों की सरकार है, बीजेपी सरकार. ये इनको कितना भी है हम चिल्लाओगे करो पर कुछ फर्क नहीं पड़ता. और हमारे डेमोक्रेटिक अधिकार है आंदोलन करना और घोषणाबाजी करना, हम तो ये करेंगे, हमारा अधिकार है. आज हम देख रहे हैं किसान जो है तो कितने महीने से जो है तो वहाँ पर बॉर्डर के ऊपर बैठे हैं पर आज तक जो है तो उनको ये कानून जो बना गया MSP का उसको जो है तो बर्खास्त नहीं किया जा रहा था. हमको
ये इससे मालूम पड़ता है कि इनकी मानसिकता क्या है। ये दोहरी मानसिकता के साथ में जो है तो ये काम कर रहे हैं। इनका जो है तो विज़न क्या है, ये आरएसएस के इशारों पे काम करने वाले लोग, ये बीजेपी गवर्नमेंट जो तो चल रही है, हम इनको किसान से लेना देना नहीं है, इनको महंगाई बढ़ रही है उससे कुछ लेना देना नहीं है। इनको सिर्फ इनके जो एजेंडा है वो एजेंडे के तहत ये लोग काम कर रहे हैं इस मुल्क के अंदर। दुर्गा केंद्रीय गृह राज्य मंत्री को तुरंत बर्खास्त किया जाए और उसके बेटे पे मुकदमा करके उसके ऊपर जो है तो मुकदमा दर्ज किया जाए। और जिन लोगों की दुर्घटना के अंदर जिन लोगों की मृत्यु हो गई उन सब शेतकरियों के कुटुंबों को 1 कोटि का मुआवजा और हर कुटुंब के एक व्यक्ति को सरकारी नौकरी दी जाए। इस मांग को लेकर हमने यहाँ आज धरना आंदोलन किया है। डान्स स्पोर्ट खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला असून फेडरेशनचे चीफ टेक्निकल डायरेक्टर गगन बेदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑल महाराष्ट्र डान्स स्पोर्ट्स संघटनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे। ऑल महाराष्ट्र डान्स स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना औरंगाबाद शहरात करण्यात आली आहे। आगामी काळात राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये डान्स स्पोर्ट्स या नव्या खेळाच्या जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे। ऑक्टोबर अखेर मुंबईत राष्ट्रीय पातळीवरील डान्स स्पोर्ट्सची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेतून आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचा संघ निवडण्यासाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे, अशी माहिती ऑल इंडिया डान्स स्पोर्ट फेडरेशनचे चीफ टेक्निकल डायरेक्टर गगन बेदी यांनी दिली आहे। औरंगाबादेत ऑल महाराष्ट्र डान्स स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली। संघटनेची प्रोव्हिजनल कार्यकारिणी यावेळी घोषित करण्यात आली। यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना ऑल इंडिया डान्स स्पोर्ट फेडरेशन चीफ टेक्निकल डायरेक्टर गगन बेदी यांनी डान्स स्पोर्ट्स या नव्या संघटनेची आगामी काळातील रूपरेषा स्पष्ट केली। या प्रसंगी ऑल महाराष्ट्र डान्स स्पोर्ट संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट आनंद लाहोटी, सरचिटणीस रणजित भारद्वाज, भारतीय संघाचे प्रशिक्षक विनोद शंकर यांची प्रमुख उपस्थिती होती। ऑल इंडिया डान्स स्पोर्ट्स फेडरेशनच्या माध्यमातून औरंगाबादेत ऑल महाराष्ट्र डान्स स्पोर्ट्स संघटनेची स्थापना करण्यात आली। या संघटनेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट आनंद लाहोटी यांची निवड करण्यात आली। औरंगाबादचे रणजित भारद्वाज यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली। या नव्या खेळाच्या कार्यकारिणीत अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। अमेझॉन कंपनीच्या माध्यमातून मोदींनी करोडो रुपयांची लाच घेतल्याचा खासदार रजनी पाटील यांचा आरोप। अतिरिक्त आयुक्तांनी लाचेची मागणी केल्याचा कर्मचाऱ्याचा आरोप। मनपा वर्तुळात खळबळ। व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम 6 तास बंद। औरंगाबाद येथील नेटकऱ्यांना घडला उपवास। जलसमाधी आंदोलनाच्या नावाखाली कार्यकर्त्याची स्टंटबाजी, त्याला सलीम अली सरोवरातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाची धावपळ। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा एडीएन।